नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की संजय गांधी निराधारबद्दल नवीन अपडेट. तुम्हाला माहीतच आहे की सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणआडी मोठ्या प्रमाणात सुरू आहे व निवडणूक 20 तारखेला सुद्धा झालेली आहे. त्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. सर्व पक्ष राज्यातील वेगवेगळ्या स्तरावरती लोकांना आकर्षित करण्यासाठी, खुश करण्यासाठी प्रयत्न करीत असून मोठ्या प्रमाणात घोषणा देत होते. श्री एकनाथ शिंदे यांनी अनेक भाषणामध्ये घोषणा केली आहे. निराधारांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्यात येईल. आता हे पेन्शन 1500 वरून 2100 रुपये महिना केले जाईल. म्हणजेच आता पेन्शनधारकांना वार्षिक पेन्शन आता रुपये 25,200 रुपये नागरिकांना देण्यात येणार आहे. आता संजय गांधी निराधार योजना व इतर ज्या निराधार योजना आहेत त्यांचे पेन्शन हे आता 2100 रुपये महिना म्हणजेच वार्षिक पेन्शन हे 25,200 रुपये करण्यात येईल. ते नवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वृद्ध विधवा व बांधवांना तर आता आपण पाहूया. काही दिवसांपूर्वी श्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केले आहे की ती आपण आता पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट वृद्ध पेन्शनधारकांना समान महिन्याला रुपये 2100 म्हणजेच वर्षाला 25,200चा आधार, ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राधान्य धोरण, आता सक्षम सेवा, तसे शासकीय रुग्णालयामध्ये स्वतंत्र OPD म्हणजेच यापुढे जर आता महायुतीचे सरकार आले तर महायुतीच्या सरकारकडून वृद्ध पेन्शनधारकांना म्हणजेच संजय गांधी निराधार योजना आणि इतर ज्या वृद्ध निराधार योजना आहेत त्या सर्व रुपये 2100 रुपये प्रति महिना म्हणजेच वर्षाला 25,200 रुपये एवढे मानधन पेन्शन त्यांना देण्यात येणार आहे. तर अशाच नवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट्स मी तुमच्यासाठी आणत राहील. धन्यवाद.